तेव्हा लहान होतो तेव्हा ज्या ज्या अडचणी मी फेस केल्या त्या प्रत्येक अडचणीत तू मला मदत केलीस. पण या सगळ्या प्रवासात जोडीदार म्हणून तू मला साथ दिलीस अनु. आता तुम्हीच मला सांगा, अशा दोन देव्या माझ्या समोर असताना त्यांच्यासाठी मी गिफ्ट नाही आणणार का? आणायलाच पाहिजे. थँक्यू. काय ग उलगड ना ती. अरे बघ व्यवस्थित. छान आहे. पदर बघ पदर बघ. आवडली ना? अहो हा. ऐका ना, तुम्ही फ्रेश होऊन घेता का? हा म्हणजे दोघांना एकत्र जेवायला वाटत. ऐक ऐक नाही नाही, एक मिनिट. माझ्या डोक्यात आहे, मी विसरून जाईन त्याच्या आधी बोलतो. काय? मला काय वाटतं की दत्तो बाबांनी आता आपल्यासाठी एवढं सगळं केलंय आणि आता हे चालू राहणार ना. आपण तर बघतो आहोत त्यांचे. मला असं वाटतं की आपल्याकडून सुद्धा आपण दत्तो बाबांसाठी काहीतरी करायला पाहिजे. हे फार काही करू शकत नाही आपण खरं तर त्यांच्या तुलनेत, पण जेवायला घरी बोलवू शकतो ना. अरे हो, बोलूया ना. हा? हो. अरे पण ते एवढे मोठे बाबा आपल्या घरी जेवतील का? दत्तो बाबा त्यांच्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत. मी एक काम करतो, हा. मी कणसेंना फोन करतो, त्यांना विचारतो की उद्या येतील का बाबा. हो चालेल. चालेल ना? हो. चालेल ना? हा. चला. आई ऐका ना, तुमच्या गोळ्या आत ठेवल्यात, त्या जाऊन घ्या ना, मी वाढायला घेते. हो हो हो, तुम्ही पण लवकर फ्रेश व्हा. हा नमस्कार कणसे. हा अविनाश पाटकर बोलतोय. एक जरा विचारायचं होतं. हा म्हणजे आमच्या जरा सगळ्यांच्या मनात आहे घरच्यांच्या की दत्तो बाबांना घरी जेवणासाठी आमंत्रण द्यावं उद्या. मी बाबांना विचारून सांगतो. पण पाटकर साहेब, बाबांची तुमच्यावर काय मेहरबानी आहे कोण जाणे. काय सांगता? मला तर वाटतात की ती येतीलच. तुम्ही तयारी करून ठेवा. आणि हो, शुद्ध शाकाहारी भेद असू द्या. एकदम एकदम आम्ही तयारीला लागतो. हा जय दत्तो बाबा. ए अनु, अनु ये ना. काय काय काय? कणसेंशी मी बोललो. हा. कणसे म्हणाले बाबा उद्या यायला तयार आहेत. काय खरंच? हा, चला तयारीला लागा. लागतेच. दत्तो बाबा की जय. हे ऐक ना, प्लीज चांगला स्वयंपाक करा. असा स्वयंपाक करा सगळं सगळं पणाला लाव. काळजीच करू नका, उत्तम स्वयंपाक करीन, त्यांना खूप आवडेल. बस दत्तो बाबा एकदा तृप्त झाले ना, आणखी काय हवं आपल्याला. बस, वा वा. दत्तो बाबा की जय. चला फ्रेश व्हा आणि जेवायला या. हा, आलो. बाबा, त्या अविनाश पाटकरचा फोन आला होता. उद्या तुम्हाला जेवायला बोलवलाय, शुद्ध शाकाहारी. काय रे, तुझ्या भावाचं काम केलंस का? काय नाव काय त्याचं? राजन. हा, त्याच्या त्या चालाक बायकोने आपल्याला सगळी माहिती दिली म्हणून बरं झालं. तू त्याच्या ऑफिसला फोन केला होतास? हो बाबा, तुमचं नाव सांगितलं तेव्हा त्याचं काम झालं. आता बघा बाबा, अख्खं पाटकर खानदान तुमच्या पुढे लोटांगण घालते की नाही. माझ्या पुढे? अरे मी कोण आहे? सबसे बडा रुपया है कणसे. अरे हातात जर का पैसा असेल ना, तर मग आनंदी आनंद, आनंदी आनंद. काय अजून काय सुरू झालंच नाहीये. मला उगाच घाई करत होतीस तू. बसा. दादा आला नाही अजून? नाही, त्यांचीच वाट बघतो. एवढा उशीर होत नाही त्याला कधी. कारण आजचा दिवस खास आहे. अरे बघताय काय नुसते, मिठाई खा. धर 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 धर. आवी अनु, मिठाई घ्या. आई ही घे मिठाई.
आई तू अजिबात काळजी करू नकोस, आज तुला सगळं माफ आहे. बिंदास्त खा मिठाई. एक मिनिट, काय चाललं काय तुमच्या दोघांचं? म्हणजे काल अविदादांनी रसमलाई आणली होती, आज तू मिठाई आणलीस, काय झालं काय? सांगितलं ना आजचा दिवस खास आहे म्हणून. आई हा? मी इतके वर्ष कष्ट केले त्याचं आज चीज झालंय. इवाने इतबारी नोकरी केली त्याचं फळ मिळालंय मला आज. आई माझं प्रमोशन झालंय. अभिनंदन. थँक्यू 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 खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू पियू. कॉंग्रॅच्युलेशन काका. पार्टी हवी हा? अरे दिली पार्टी दिली. आई तू रडतीस? नाही रे राजा, मला खूप आनंद झालाय. ते आनंद अश्रू आहेत माझे. आज इतक्या वर्षांनी माझ्या राजांना प्रमोशन मिळालंय. खूप मला बरं वाटलंय रे, खूप बरं वाटलंय. अशीच प्रगती करत राहा बाळा. राजन, अभिनंदन. थँक्यू. मी अगदी मनापासून अभिनंदन करते राजन. मनापासून थँक्यू. ठीक मिठाई घे. पण असं अचानक प्रमोशन कसं मिळालं? दद्दो बाबांमुळे. अरे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दद्दो बाबा आल्यापासून असे चमत्कार घडताय. सगळं घडलंय फक्त दद्दो बाबांमुळे. हो हो, ते घरात येऊन गेल्यापासून आपला आनंद परत आला. बाबा, हा आनंद असाच ठेवा म्हणजे झालं. दादा, तुमचा खूप अभिमान वाटतोय. पण तुम्ही फ्रेश होऊन या ना, म्हणजे एकत्र जेवायला बसू. सगळे वाट बघतायत. अरे हो विसरलोच होतो मी. चल आलोच. अरे मिठाई घेऊन कुठे चालला? आलो आलो. आई शुगर आहे तुम्हाला? नाही नाही, मी खाणार बाबा. माझ्या मुलाला प्रमोशन मिळाले. खरंच हे सगळं दद्दो बाबामुळे होतंय का? ए हम्म. जागी आहेस तू? हो. का आणि ते झोप नाही येते मला. का झोप नाही येते? हो, काय करताय? मला पण झोप येत नाही. काय तुमचं? थांब थांब काय थांब. काय कुठे चाललाय? ए, थांब घे. काय? झोपच येत नाहीये. मला पण. मला माहितीये, मला ना तुम्ही ते रसगुल्ले घेऊन आलात, सगळ्यांना भरवत होता, ते आठवतंय. दादांनी आणलेली मिठाई आणि त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला तो आनंद आठवतोय. मुलगा बघायला येणार म्हणून लाजून रेवतीचे झालेले गुलाबी गाल आठवतायत. आणि तुम्हा तिघांना आनंदी बघून आईंच्या डोळ्यात आलेले ते अश्रू आठवतायत. आनंदाने आलेलं ते पाणी ते आठवतंय, खूप आठवतंय. आणि पुन्हा पुन्हा आठवावंसं वाटतंय मला. मला अशी किती छान बोलतेस तू. एकदम भारी, एकदम सिरियसली म्हणतो. खरंच खूप भारी बोलतेस तू. मला ना त्या सगळे गेले
गेलेले दिवस आठवत होते. रात्र रात्र मी असा एकटक छताकडे पाहत जागा असायचो. पैशाचं टेन्शन, तेलंग कधी येऊ शकतो हे टेन्शन. रात्र रात्र झोप लागायची नाही. आणि आता बघ, आता मी एवढा खुश आहे ना. नाही, यावरून एक गोष्ट मात्र मला कळली की माणूस प्रचंड स्ट्रेसमध्ये असला, दुःखात असला की त्याला झोप लागत नाही. तसंच माणूस प्रचंड आनंदात जेव्हा असतो तेव्हाही त्याला झोप लागत नाही. काय छान बोललात. मी एकदम असं फिलॉसॉफिकल. चल, हो हो, अगदी मनापासून बोलते मी. खूप छान बोलताय. अगदी छान समजावून सांगितलं तुम्ही. एकदम मस्त बोललात. खूप आवडलं मला. अहो खरंच तुमची शपथ. हे मला लाजायला मी लाजायला हवं. असं कोणी बोलत नाही मला छान बोलतोय. हा, कोण बोलणार आहे तुम्हाला? नाही म्हणजे तू पण कधी बोललीच नाही ना, कधी असं बोललोच नाही मी तुझ्याशी. मनात एक आहे, काय? कधीतरी तुला हे वाटलंच असेल ना एकदा तरी की कसा नवरा मिळाला आपल्याला. सतत चिडचिड करतो, रागराग करतो. हे काय आता मध्येच? नाही असं म्हणजे बघ ना, तुझ्या वडिलांनी जर ठरवलं असतं अनु तर कुठल्याही श्रीमंत घरात तुझं लग्न लावून दिलं असतं. की गुणी आहेस तू, इतकी सुंदर आहेस तू. तू मोठ्या आलिशान घरात राहिली असतीस, महागड्या गाड्यांमध्ये फिरली असतीस, कसली काही भ्रांत नाही, काय नाही, मस्त शॉपिंग करत फिरली असतीस. आता भांडी धुणी करावी लागतात तुला. प्रेमाने म्हणून शेवटचं मी काय आणलंय मला आठवत नाही. अविनाश. सगळ्यात जबाब हे मध्येच तुम्हाला असं का सुचलं असेल? सुचलं असं नाही, ते माझ्या मनात होतं. हे खूप आधीपासून होतं. खरं सांगू अनु, अगदी मनापासून. ज्या परिस्थितीमध्ये आपण लग्न केलं, नकार होता. तुझे आई वडील चिडले होते, अजूनही चिडलेलेच आहेत ते. पण मी ना ठरवलं होतं माहितीये, तुला इतकं सुखात ठेवायचं, खूप खूप करायचं तुझ्यासाठी, तुझ्या वडिलांसाठी पण खूप करायचं, तुझ्या आईसाठी, भावासाठी, की त्यांना ना असं वाटलं पाहिजे की याला काहीच अर्थ नाही. आता मी चिडत नाही तरी तू रडते, चिडल्यावर पण रडते, मला नाही भाऊ, जाऊ. बोला ना. खूप करायचं होतं मला. आईसाठी करायचं होतं, भावासाठी करायचं होतं. म्हणजे ना मला एक वाक्य त्यांच्या तोंडून ऐकायचं की हा जो चाललाय ना अविनाश पाटकर, हा आमचा जावई आहे. ते काय ते नाहीच जमलं मला. असं नाहीये. माझी खूप स्वप्न आहेत ग, खूप स्वप्न आहेत. म्हणजे अगदी घर रिनोव्हेट करायचंय इथपासून प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे माहिती. हा, म्हणजे सगळं नवीन. ठेव ना हे भंगार आपला दिवाण वगैरे. अहो आता काय बेड मध्ये जीव अडकलाय तुझा? हो. काढून घे, चेंज करणार मी. हा, इथे असा एक मस्त ते असतात ना त्या गाद्या, आपण झोपल्यानंतर असा आकार घेतात आपला. तो फोम काय कुठला फोम? मेमरी फोम. मेमरी फोम. ती तशी गादी असणार इथे. हे जे त्यावर हत्तीचं घाणेरडं चित्र आहे ना, काढून टाकायचं ते. हो, शुभ असतं ते. अरे शुभ असतो टीव्ही. बेडच्या आकाराचा, या साईजचा टीव्ही लावणार आपण, कळलं का? आपल्या बेडच्या आकाराचा टीव्ही पाहिजे, म्हणजे कसं आपलं पर्सनल थिएटर असेल. मग रात्री असं छान दोघं जण बसून एखादा पिक्चर लावणार, आपला जुना, आपल्या काळातला. हा, राजेश खन्ना वगैरे कोणीतरी. राजेश खन्ना नाही, मग ऋतिक रोशन. तुझ्या ऋतिक रोशन. बरं, ऋतिकचा पिक्चर लावायचा आणि छान पिक्चर बघत बघत आपण झोपणार. हे जे खालचं आहे ना, हे किती घाण दिसतंय बघ, त्या हत्तीसारखंच वाटतंय. बदलून टाकायचं. आता इथे व्हाईट कलरचा असं मस्तपैकी एखादा पीस येणार, हा, ज्याला अशा एलईडीच्या लाइटिंग असणार. रिमोट घ्यायचा, लाईट बदलायचा, रिमोट घ्यायचा, लाईट बदलायचा. पाकपूक लाइटिंग सगळी घाली आहे की नाही. आता हे कपाट बघ, एवढं घाणेरडं कपाट आहे ना. असं नाही, आजकाल ना भिंतीतली कपाट आहेत, असे स्लाइड होतात, अख्खं कळतच नाही इथे कपाट आहे. असं कपाट पाहिजे, कळलं का तुला? आणि हा, सगळ्यात महत्वाचं, इथे एक छोटासा फ्रीज पाहिजे. हा, हा,
एवढाच असं छोटासा एक फ्रीज एक जागा मिनिट. फ्रीज कशाला? नाही कळलं तुला? नाही, चल, सांगा ना का. आता आपल्या पर्सनल थिएटर मध्ये दमून भागून आल्यानंतर जेव्हा असा एखादा सिनेमा लावणार त्यावेळी छान एखादा ड्रिंक भरून आपलं असं बायको बरोबर असे लिटिल लिटिल नाही 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 नाही, आई असतात घरात. आपण ठीक आहे ना, आई थोडीच बेडरूम मध्ये येणार आहे. नाही हो, नाही अगं एखादा नाही बरं फ्रीज असणार, नाही, पुढे जाऊन पाण्याची बाटली, पुढे बघूया. ठीक आहे. आपल्या रूम मध्ये एसी लावायचा आहे नाही नाही, आधी आईंच्या खोलीत एसी लाव. का? हो, त्यांना बीपी आहे, शुगरचा त्रास आहे, या वयात त्यांना जास्त उकड. 2 एसी घेऊ. आपल्या रूम मध्ये एक एसी स्मार्ट, आईच्या रूम मध्ये एक एसी, हा आणि तिच्या रूम मध्ये एक छोटासा टीव्ही पण घेऊया. हा चालेल. गुडघ्यांना तेल लावत लावत तिच्या त्या घाणेरड्या सिरियल ती बघेल. घाणेरड्या. घाणेरड्या ते सिरियल सतत कोणी कोणाला तरी मारत असतं का ते सिरियल मध्ये. अरे एवढंच नाही, ते बघा तिथे बसते ना, आपल्याला एक वेळेस जवळ यायची पण चोरी होती. मग असं होतं ना. मला ना आईला विमानात बसवायचंय ग. तिला जायचंय ना ते ऋषिकेश वगैरे बघायला. हा स्वप्न आहे माझं, तिला एकदा विमानात बसवायचं. मला तिचा चेहरा बघायचा आहे. जेव्हा विमान टेक ऑफ होतो ना त्यावेळी आईचा चेहरा काढ, मला एवढं हसू येतं ना. हो, काय मज्जा येईल त्यांना. खरंच खरंच आईंना बस. तर विमानात बसवायचं. प्रथम पिहू त्यांच्यासाठी एक मस्त ट्रिप प्लॅन करायची आणि तुझ्या बरोबर पॅरिसला जायचं. हा, रोमॅन्टिक सिटी. खूप स्वप्न पाहिलेत मी आणि आता ना अशी क्लॅरिटी येते की आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार, 100% होणार. का नाही होणार? आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील, नक्की होतील. खरं सांगू अविनाश, हे जे काही आता आपल्या आयुष्यात चाललंय ना, ते पण मला एका स्वप्नासारखंच वाटतंय ना. आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार. एवढी सिरियस काय? दत्त बाबाचा विचार करते. बघ ना, त्यांनी घरातल्या सगळ्यांना वेड लावले. एक्झॅक्टली, मी पण तोच विचार करतो. पण आपलं कोण ऐकणार आहे प्रथम? पण ताई, त्यांच्यामुळे जर घरात सगळे हॅपी असतील तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही रे. हे बघ, पैसा आणि हॅपीनेस हा नेहमी चांगली कामं करून आणि चांगल्या मार्गाने मिळवायचा असतो, नाहीतर आपणच त्यात फसतो. म्हणजे बेसिकली आपण कधीच कुठलंही वाईट काम करायचं नसतं, आता पुढे जाऊन आपल्यालाच त्याचा त्रास होतो. नाही, कदाचित तुला आत्ता हे कळणार नाही, पण तू मोठा झालास ना की कळेल तू. तर प्लीज बोर नको करू सर. ताई, ईशान दादाचा फोन आहे. हे दे इकडे. नाही, त्याने तुला एवढ्या रात्री फोन का केला? तुमचा अफेअर चालू आहे ना? म्हणजे फुल सिरियस वन का सिच्युएशनशिप? प्रथम तू मार खाशील. फोन दे इकडे. हा, हॅलो ईशान, बोल. हा पिऊ, आपण बोलू शकतो ना आता? नाही, इतक्या रात्री फोन केलाय म्हणून म्हटलं. हो हो, बोल ना. अगं पिऊ, आपल्याला त्या कानविंदे सरांनी भेटायला बोलवलंय. दॅट्स ग्रेट. क्लास संपला की लगेच जाऊया आपण. डन. ठीक आहे, मी ठेवते मग. गुड नाईट. ओके, बाय. गुड नाईट. बाय बाय. उद्या तुम्ही भेटणार आहे? कुठे जाणार आहेस? कॅफे की? कानविंदे सरांना भेटायला जातोय, कळलं? ए चल, तू झोप रे आता, झोप चल. थांब ना, उशी तर घेऊ दे. हे धर. गुड नाईट. गुड नाईट.
आरती झालं का? हो हो वहिनी लॅम्प सांभाळा. झालं झालं आवरा पटापट आवरा. हो आई आवरतोय हे राहू दे, मी ठेवते. तुम्ही आतून क्रॉकरी घेऊन या. आणते आणते अनु हे सगळं बदल बाई बदल सगळं. बदलते राहू दे. हं? आणा मी ठेवते. नाही नाही वहिनी राहू दे मी ठेवते ठेवताय? हो हो बरं. आई हे आले. अरे नुसतंच हे आले काय? हे मदत करा ना कोणीतरी मला यार, जड आहे खूप. हो आले दादा हा उतरव. हळू. दमलात? एकच मिनिट हे सावकाश, फळं वगैरे सावकाश. हो हो अहो ऐका ना, सांगितलेलं सगळं आणलंय ना. सांगितलं ना मी तुला सगळं आणलंय. हो. अनु बघ, असा स्वयंपाक कर ना की दद्दो बाबाचे तृप्त व्हायला पाहिजे. मग मी जरा आवरून येतो. चिकचिक झालंय का सगळ्या. 2 मिनिटं बाहेर गेलो नाही तर. जा अनु सगळं आणले ना त्यांनी. सगळं आणलं. हा मी लक्ष ठेवते आतमध्ये. हं? बघ तू पटापट आवर ग. रेवू काय करतेस? हा काय छान वाटतंय आज. जणू काही एखादा सणच आहे आणि त्याची तयारी चालली. मी पण ना उगाच सोनाली मॅडमच्या बोलण्याने माझं मन डगमगलं होतं. पण आता माझ्या मनात कसलाही संशय नाहीये. सगळं कसं छान होतंय आणि पुढेही छान होणार. असा छान स्वयंपाक करते की दद्दो बाबा एकदम खुश होते.